नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनचा बाजारभाव। नुकतीच सोयाबीन मार्केटमध्ये आली आहे। जी ही सोयाबीन आहे ती नवीन आहे, तिचा आपण बाजारभाव जाणून घेऊया बीडद्वारे। 4000 काका, 4000 4000 4000 4000 4000 4000 4000 4000 4000 व पुढे शेतकऱ्याकडून मी जाणून घेऊ किती एका क्षेत्रामध्ये त्यांनी लागवड केली व काय उतारा आला, 1 2 कोणत्या जातीचं वाण त्यांनी लावलं। 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 41 काका 41 41 41 41 41 51 53 61 75 76 माल कैसा है रे? 4400 हाँ पीक पाणी 4401 मेरे को 11 का भेज भैया। या ठिकाणी व्यापारी वर्गाकडून नुकतीच सोयाबीन खरेदी झाली बीडद्वारे। आपण बघितलं व्हिडिओमध्ये। आपण प्रत्यक्ष व्यापारी वर्गाला जाणून घेऊया की ही जी सोयाबीन आहे कशी कोणत्या तत्वावर खरेदी केली, मॉइश्चरवर खरेदी केली का मग ती डायरेक्ट ठोक खरेदी केली। आपलं संपूर्ण नाव सांगा पहिलं। जय महावीर ट्रेडर्स आणि सोमानी अँड कंपनी। हां, तर मग आपण सोयाबीन नुकतीच खरेदी केली, ही काय भावाने खरेदी केली? ही 4411 रुपयानं खरेदी केली। यात 22-23 मोच्छरे अंदाजे। हे शेतकऱ्याचं पहिलं पीक आहे। हे खरीप हंगामाचं पहिलंच पीक आहे। आणि मार्केट काय रेंज पुढं वाढन का काही घटन काय? सोयाबीन आता हे जो मोहर्तीचा भाव आहे। हां, पण सोयाबीन सरकारी हमी भाव 4800 रुपये असल्यामुळे 4892 असल्यामुळे मार्केटमध्ये मोच्छरवाले सोयाबीन विकन व जे वाढलेले 10 मोच्छर सरकारची जी नीती आहे 10 मोच्छर 10-12 मोच्छरचा माल खरेदी करतात। ते सध्या 1.5-2 महिने येत नाही। 1.5-2 महिने 3 महिन्याची सरकारची निश्चित परमिशन आहे। तर एका महिन्यात सरकार किती घेणार आहे? रोज 20,000-25,000 बोरी तर माफ सरकार करू शकत नाही। त्यामुळे ओपन मंडीचं सरकारनं नियंत्रण ठेवावं लागेल। बरं, धन्यवाद। या ठिकाणी खूप छान माहिती दिली। आता पुढे आपण शेतकरी बांधवाकडून जाणून घेऊया त्यांनी किती एकर क्षेत्रामध्ये लागवड केली होती व त्यांना काय उतारा आला, कोणतं वाण त्यांना पेरलं होतं, या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। तुमचं पहिलं संपूर्ण नाव सांगा, जिल्हा गाव सांगा। मी दगडोबा श्रीमंत बनकर, मुक्काम पोस्ट दळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आपण कोणत्या जातीचं वाण पेरलं होतं? हे दप्तरी 265 म्हणून आहे। 2 एकरमध्ये मला 36 कट्टे झाले। 17 हां, जवळपास ते 18 क्विंटल भरलं, म्हणजे 18 क्विंटल हां 18-20 क्विंटल 10 क्विंटल एकरी उतारा आला। हां 10 क्विंटल एकरी आला। तर भाव आता काय मिळाला आपल्या मार्केटला? 4411 रुपये। मग शेतकरी बांधवाला कमीत कमी काय भाव लागला पाहिजे? 6000 रुपये भाव आम्हाला हमी भाव 6000 मिळाला पाहिजे सोयाबीनला। तेव्हा आम्हाला कुठं ते आमचे कष्ट आणि ते खताच्या बॅगीचे रेट लय वाढले आता। त्याच्या तेव्हा पुरडेल आम्हाला शेती आहे सोयाबीन पीक। सगळी मजुरी वाढली। सुरुवातीला काय भाव? आम्ही DAPचं सुरुवातीला 1470ला काही 1300-1350 रुपयाला असे घेतले। आता तर जादाच महाग झाले। म्हणजे एकंदर माहिती पाहता सर्वांचेच भाव वाढे, त्या तुलनेनं पिकाचे भाव नाही वाढते। पिकाचे भाव नाही तर आम्हाला सोयाबीनला कम से कम 6000 रुपये भाव पाहिजे, तेव्हा कुठे सोयाबीन पीक हे शेतकऱ्याला पुरडेल। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया। हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.